नमस्कार. मेलो किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याचा अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर या अशा श्रावण महिन्यामध्ये सर्वत्र चालू होतात तर त्या सत्यनारायणाच्या पूजा. तर अशा सत्यनारायणाच्या पूजांमध्ये जो शिरा केला जातो, तो शिरा कसा करायचा, सत्यनारायण पूजेचा महाप्रसाद कसा बनवायचा, ते आज आपण पाहूयात. सत्यनारायणाचा प्रसाद हा सव्वा वाटीच्या, सव्वा किलोच्या किंवा सव्वा कपाच्या मापाने करतात. तर आपण सव्वा कप हा माप घेऊन आपण शिरा बनवणार आहोत. तर मी असं सव्वा वाटीचा एक ही पूर्ण कप आणि हे एक पाव कप असा मी सव्वा वाटीचा रवा घेतलेला आहे. तर सत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादासाठी मी सव्वा कप घेतलेला आहे रवा. तूप घेतलेलं आहे, तेही आपल्याला सव्वाच्या भांड्यामधूनच मोजून घ्यायचं आहे. साखर, पाणी आणि दूध, केळी आणि ड्रायफ्रूट्स, बेदाणे घेतलेत आणि वेलची पावडर. गॅस चालू करून मी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये मी आता 1 कप आधी तूप घालून घेते. आणि जी आपली पाव किलोची दुसरी वाटी आहे आणि ही आपली पाव किलोची वाटी, पाव कपची वाटी आहे, ती आपण तूप घातलेलं आहे. आपलं तूप छान गरम झालंय, त्यात आपण रवा घालून घेऊया. रवा आपण छान फ्राय करूया स्लो गॅसवर. रवा आपला छान फ्राय होतोय तोपर्यंत मी इथे केळी कापून घेते. केळीचे आपण बारीक तुकडे करून घेऊयात. आता रवा आपला थोडा छान फ्राय झालेला आहे. तर ह्यात आपण आता जे ड्रायफ्रूट आपण घेतलेले आहेत ते घालून घेऊया, म्हणजे तेही त्या रव्याबरोबर छान फ्राय होतील. सत्यनारायणच्या प्रसादाचा शिरा हा पितळेच्या भांड्यात बनवतात, त्यामुळे मी पितळेची कढई वापरली आहे. आता थोडे मनुके घालूया त्यात, बेदाणे आपले. रवा आपला छान खरपूस झालेला आहे. तर आता त्यात मी जे केळी आपण कापून घेतलेली आहेत ती घाला. केळी लास्ट आपण टाकली ना शेवटी, काही लोक शेवटी टाकतात, पण शेवटी टाकले ना की केळी काळी पडतात. तर ती काळी पडू नये म्हणून आपण ह्या तुपावरच तिला फ्राय करून घ्या. हे आपण सव्वा कप आता साखर घेतलेली आहे, ती आपण आता शिऱ्यामध्ये घालून घेऊया. आता मी सव्वा कप आपलं दूध घालून घेते. आणि आता मी सव्वा कप पाणी घालते. जेवढा आपला रवा असतो त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी आणि दूध घालायचं असतं. त्यामुळे मी एक सव्वा कप दूध घातलं आणि एक सव्वा कप हे घातलं आहे आपलं पाणी. आणि आता आपण वेलची पावडर घालून घेऊयात आणि छान हलवून घेऊया. शिऱ्याचा गॅस थोडा स्लो करूयात आणि त्याच्यावर 5 मिनिटं आपण एक झाकण घेऊया. 5 मिनिटं झाली आहेत, आपण शिरा व्यवस्थित हलवून घेऊया. छान आपला शिरा व्यवस्थित फुललेला आहे. छान आपला सुटसुटीत शिरा तयार झाला आहे. त्यात मी आता 4 ते 5 तुळशीची पानं घालून घेते. आपला नैवेद्याचा शिरा तयार झाला. अशा प्रकारे आपल्या सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तयार आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आमच्या मेलो किचन चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.